नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आली आहे झीच्या एकदम खास इव्हेंट. तो म्हणजे झीला चित्रगौरव पुरस्कार आहे आणि त्याचे 25 वर्ष पूर्ण झालेत. आणि आपल्यासोबत एक कडक अभिनेत्री आहे. तिची एनर्जी मला फार आवडते. तिचे जे कडक कशात कॉम्प्लिमेंट्स पण तिला भारी येतात. कशी आहेस तू? मी मस्त आहे, नेहमी सारखी. तू नेहमीच मस्त असते आणि मला तुझं एका सडन सगळं लुक आणि सगळे असे एक्सप्रेशन्स येते फार आवडतात मला. तुझा लुक एकदम इंडो वेस्टर्न आहे. त्याचं क्रेडिट तुला जातं की कोणा दुसऱ्याला? नाही, माझी डिझायनर आहे पल्लवी हेझलनट बुटीक पुणे आणि माझं ज्वेलरी डिझाईन केलेलं आहे जिजा ज्वेलरी पुणे. तर त्या दोघींना हे पूर्ण क्रेडिट जातं माझ्या लुकचं. त्यांनी ठरवलं होतं मी काय घालणार आणि आज कशी दिसणार. तू फार सुंदर दिसते आणि त्यांचं ते असं बोलतात ना, सगळं सफल झालंय तुझा लुक. आता तुझं हे मला खूप आवडलं जोकर, ते फार आवडतंय मला. तुलाही आवडलंय का? खूप खूप जास्त. मी ना त्यांना सांगितलं होतं की यावेळेला मला साडी नाही नेसायची आहे, पण तरीही मला इंडियनकडे लुक गेला पाहिजे. तर त्यांनी हे असं तयार केलेलं आहे मला. खूप भारी वाटते. तुझी स्माईलच खूप सुंदर वाटते. जसं लिपस्टिकला क्रेडिट जातं की तुझ्या स्माईलला? नाही, मला जातं. मी मुद्दामुळे तुलाच विचारलं कारण आतल्या एनर्जीला जातं. सेल्फ कॉम्प्लिमेंट महत्वाची असते ना. हो, आपल्याला मी कायम म्हणते बाकी सगळं शिकवतात, स्वतःवर प्रेम करायला शिकवत नाहीत. मला ते करता येतं. भारी आहे ते आलंच पाहिजे. झीला आता 25 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या बाबतीत तुला काय बोलायचं? अरे खूप आनंद होतोय. मी माझी पहिली सिरियल सुद्धा झी बरोबर केलेली आहे, त्यामुळे झी बरोबरचं माझं नातं खूप जुनं आहे आणि प्रत्येक एका टप्प्यानंतर मी झी बरोबर काहीतरी करत असते. आज सुद्धा एक सरप्राईज घेऊन आलेली आहे, पण मी ते आत्ता नाही सांगणार आहे, तुम्हाला लवकरच कळेल. ॲक्च्युली मी ते विचारणार होते, तू काही ब्रेकिंग न्यूज मला देऊ शकशील का? पण तू आता नाही म्हणणार. नाही नाही नाही, एक हिंट. तुम्हाला सगळ्यांना आनंद होणार आहे आणि खूप छान न्यूज आहे आणि माझ्याकरता थोडी वेगळी न्यूज आहे. हो, ती वेगळी न्यूज आम्हाला पण असेल. आम्हाला सरप्राईज मिळणार आहे, काही ती भारी येणार आहे. म्हणजे तू नवीन प्रोजेक्ट घेऊन येतेस का? सरप्राईज मिळणार आहे. बरं, तुला मला विचारायचं आहे की आता सध्या नाटक खूप जोरात झालंय. मराठी रंगभूमी खूप भारी आहे, कारण प्रेक्षक पण त्याचे खूप खास असतात, ते प्रेम खूप देतात. तुला नाटकामध्ये काम करायला आवडेल का? नक्कीच आवडेल, पण आता असं झालेलं आहे माझी मुलगी अजून लहान आहे, त्यामुळे मी ती थोडी मोठी व्हायची वाट बघतीये. ती जशी मोठी होणार मी लगेच नाटक करणार आहे, कारण आता मला खरंच नाटक करायचं आहे. नक्की तू नाटक करशील. मला खूप भारी वाटलं आणि छान वाटते तुझी एनर्जी घेऊन. आणि थँक्यू सो मच. थँक्यू.